तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। तर नोव्हेंबरमध्ये जी विधानसभा निवडणूक होणार आहे ती महाराष्ट्राची 15वी विधानसभा निवडणूक राहणार आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की विधानसभेची सुरुवात कशी झाली, पहिली विधानसभा कधी झाली, 14वी विधानसभेमध्ये काय घडलं होतं आणि विधानसभा म्हणजे एकत्र का राहत असते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश हा स्वतंत्र झाला आणि 1950 पासून महाराष्ट्र हे वेगळं राज्य करण्याची चळवळ सुरू झाली आणि 1960 पर्यंत महाराष्ट्र हे वेगळं राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आणि 1960 मध्ये महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक लढवण्यात आली। मित्रांनो, ही विधानसभा निवडणूक जेव्हा लढवण्यात आली तेव्हा सभापती जे आहे हे सयाजी शिलम होते आणि ही निवडणूक काँग्रेसच्या पक्षाने जिंकली आणि यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। तर अशा प्रकारे विधानसभा निवडणूक होत राहिल्या आणि सलग 8 विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाने निवडणूक जिंकली आणि 1, 2 किंवा कधी कधी 3 अशा मुख्यमंत्र्यांसह त्यांनी सरकार जे आहे पुढे नेले। 9व्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नारायण राणे आणि मनोहर जोशी हे दोघांनी मुख्यमंत्री पद घेतले होते आणि विधानसभा जी आहे त्यांनी सांभाळली। यानंतर 13व्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना यांनी मिळून महायुती तयार केली आणि 2014 मध्ये भाजपची स्वतंत्र सरकार शिवसेनेसोबत तयार झाली आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव देण्यात आलं आणि उपमुख्यमंत्री म्हणून उद्धवराव ठाकरे यांनी आपलं काम केलं। त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये महायुती यांनी ही निवडणूक जिंकली, परंतु उद्धवराव ठाकरे यांच्या शिवसेनेनं भाजपासोबत सरकार बनवण्यासाठी सक्त मनाई केली। कारण का आधी अशी गोष्ट झाली होती की 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री पद देण्यात यावे, म्हणजे 2.5 वर्ष देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री राहील आणि 2.5 वर्ष उद्धवराव ठाकरे मुख्यमंत्री राहील, पण असं काही करण्यात आलं नाही आणि त्यामुळे त्यांनी भाजपासोबत सरकार स्थापनेचा विचार हा बंद केला आणि त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत आपली सरकार स्थापनेचा प्रस्ताव सकाळीच जाऊन राज्यपालाकडे सोपवला। अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले, परंतु ही जी सत्ता आहे ही जास्त वेळ टिकली नाही आणि त्याच दिवशी दुपारी अजितदादा पवार यांनी भाजपा सोडून पुन्हा राष्ट्रवादीकडे जाण्याचा निर्णय घेतला। यामुळे सर्वात कमी वेळ मुख्यमंत्री राहणारे देवेंद्रजी फडणवीस हे सर्वात पहिले असे मुख्यमंत्री ठरलेले आहे। त्याच्यानंतर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून 3 पक्षीय अशी सरकार स्थापन केली। ही सरकार 2-2.5 वर्ष चालली। यामध्ये कोरोनाचा काळ आला, त्यानंतर एकनाथजी शिंदे यांनी शिवसेना सोबत बंड पुकारून भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्यासोबत 20-22 आमदारांना त्यांनी सोबत घेतलं। त्यामुळे इकडली सरकार जी आहे ही पडण्यात आली आणि त्यानंतर भाजपा सोबत एकनाथजी शिंदे यांनी नवीन सरकार स्थापन केली। त्यानंतर काही दिवसांनी अजितदादा पवार यांनी सुद्धा आपले काही आमदार घेऊन भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजपा आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी त्रिपक्षीय सरकार स्थापन करण्यात आली। यामध्ये एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जे आहे उपमुख्यमंत्री राहिले। यानंतर होणारी 2024 ची निवडणूक म्हणजे ही महाराष्ट्राची 15वी विधानसभा निवडणूक राहणार आहे। यामध्ये कोण कोणासोबत लढणार, कोण बाजी मारणार आणि कोण समोर जाणार आणि कोणाची सत्ता स्थापन होणार हे आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला असेच राजकारणाचे व्हिडिओ जर पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल सोबत जोडून राहा। धन्यवाद।